नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता, छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची। त्याच्यासाठी 2.25 इंच गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण याप्रमाणे आकार देणार आहे। अगदी सोपा छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, याप्रमाणे आपण मोंढ्याचा आकार आणि गळ्याचा आकार कट करून घेतला। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा। नंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या, कारण याला आपण कॅनव्हास वगैरे काहीच लावणार नाहीये, म्हणून पिना लावून घ्यायच्या। पिना लावल्या की आपल्याला शिवायला सोपं जातं। हे बघा, याप्रमाणे पिना लावायच्या। ज्यांना शिलाई परफेक्ट मारता येते त्यांनी परफेक्ट मारायची आणि ज्यांना नाही येत त्यांनी ह्याप्रमाणे रेषा मारून घ्यायची, त्या रेषेवरती शिलाई मारायची। अगदी सावकाश अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे आपला कुठेही गळा चुकणार नाही। शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायची आणि मधला भाग जो दिसतोय तो कट करून घ्यायचा। एक्स्ट्राचा कपडा मधला जो कट करून घ्यायचा आहे। आणि छोटे छोटे कट असे आपल्याला गळ्यावरती मारायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग आपली शिलाई तुटून जाते आणि ब्लाऊज खराब होऊ शकतं। बघा, आता अस्तर पलटी करायचं आणि वरतून द्यायची दापटीप। दापटीप देताना अगदी सावकाश द्यायची, म्हणजे जसा आपण आकार बनवला तसाच तो तयार होईल। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे। ह्याप्रमाणे आपला गळ्याचा आकार तयार झाला। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। अस्तर जॉईंट करताना सुद्धा आहे ना व्यवस्थित करायचं, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडणार नाही याची पण काळजी घ्यायची। अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपलं ब्लाऊज शिवून तयार होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। बघा, ह्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कट करायचं आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, ती पट्टी आपल्याला कमरेच्या तिथे लावून घ्यायची। याप्रमाणे वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की वरतून द्यायची दापटीप आणि पुन्हा मध्ये पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची। ह्याप्रमाणे आपला पाठीचा भाग तयार झाला। इथे आपल्याला अशी रेष मारून घ्यायची पहिले। आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 3.5 बाय 3.5चे चौकोनी तुकडे घेतले किंवा 4 बायचे घेऊ शकता, 4 बाय 4चे। त्याला असं सगळीकडनं शिवून घ्यायचं आणि मध्ये तिरपा असा कट करायचा आणि ह्याप्रमाणे असं कशाच तरी सहाय्याने व्यवस्थित असं पलटी करून आणि टोक बाहेर काढायचं त्याचं। याप्रमाणे त्याची आपल्याला डिझाईन बनवायची। अशी डिझाईन आपण बनवून घेणार आहे। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे। आता आपण जी रेषा मारली ना तिथून आपल्याला ही डिझाईन लावायला सुरुवात करायची। पूर्ण खालचा गळ्याचा जो आकार आहे त्या गळ्याच्या आकाराला आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची।
बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आपण जी रेषा मारली ना त्या रेषेच्या तिथपर्यंत आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण एक लेस घेणार आहे. ती लेस आपल्याला इथे पहिले अशी ह्या साईडला लावून घ्यायची आहे. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडनी व्यवस्थित मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या साईडनी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेस पॅक होते. बघा त्याच्या शेजारी आणखी अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक लेस आपण इथे लावून घेणार आहे. त्याला सुद्धा डबल शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इकडनं सुद्धा आपल्याला हे 2 लेस लावून घ्यायचे आहे. अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा इथे एक लेस आपल्याला लावून घ्यायची. दोन लेस लावून झाल्यानंतर इथे आपण एक क्रॉस पट्टी घेतली, जशी आपण पायपिंगला काढतो तशी, आणि त्याला डबल फोल्ड करून कडेने अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला कशाची तरी सायन्याचा पलटी करून घ्यायचंय. याप्रमाणे ती पट्टी तयार होईल आणि ती आपल्याला इथे अशी लावून घ्यायची. डिझाईनवरती येईल अशी लावायची इथे आपल्याला. ज्याप्रमाणे आपण लेस लावतो त्याचप्रमाणे ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची. त्या पट्टीला सुद्धा आपल्याला दोघं बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण नॉट घेतली साधारण 2 मीटर आणि त्याची ह्याप्रमाणे आपल्याला इथे ह्या पट्टीवरती डिझाईन तयार करायची. अगदी व्यवस्थित अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. याप्रमाणे आपली डिझाईन बनवून झाली. आणखी एक लेस आपल्याला इथे डिझाईनच्या खाली लावायची आहे. एकदम डिझाईनच्या बरोबरीने ही लेस आपण इथे लावणार आहे. त्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एक साईडने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी आपण नॉट घ्यायची आहे आणि चौकोनी आपल्याला याचे तुकडे घ्यायचे कपड्याचे. दोन्ही कलरचे चौकोनी तुकडे आपण घेतले, साधारण 3 बाय 3 असे चौकोनी तुकडे घेऊन बघा ह्याप्रमाणे त्याला त्रिकोण बनवून आणि त्याचे असं जमा करून आणि ती शिलाई करायची. त्याचं छान असं पान तयार होतं. आता हा चौकोन घ्यायचा, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि वरतून एक फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे लटकन तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. अगदी सुंदर आणि छान असं दिसतं. कोणत्याही ब्लाऊजवर अगदी सुंदर दिसेल असं हे लटकन आहे. इथे सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे.
दोघे लटकन आपले अगदी सुंदर असे तयार झाले. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा व्हिडिओ कसा वाटला. साधारण वरतून 2.5 इंच मोजून हे नॉड आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे. आता घ्यायचे सुई दोरा आणि मणी आणि पूर्ण डिझाईनवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे. जी नॉडपासून डिझाईन बनवली तिथे सुद्धा आपल्याला मणी लावायचे आहेत आणि जी खाली आपण ती दुसरी जी डिझाईन बनवली त्याच्यावरती सुद्धा आपल्याला मणी लावून घ्यायचे. याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेणार आहे. आपले मणी सुद्धा लावून झालेले मैत्रिणी, पूर्ण डिझाईन तयार झाली. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.